नमस्कार मंडळी. आज तर उपवास सोडण्याची गडबड आहे. तर त्यासाठी सकाळचा चहासुद्धा न घेता आधी कुकरला डाळ लावून घेतली आणि डाळीमध्ये टमाटे, हिरवी मिरची आधीच टाकून घेतली, जेणेकरून फोडणीची गडबड होणार नाही आणि स्वयंपाक पटकन होईल. तर कुकर एका साईडला लावला डाळीचा, दुसरीकडे भात लावला, तर तिसरीकडे पीठसुद्धा मळायला घेतलं आहे. अजून चहा पिऊन झालेला नाही आहे माझा, म्हणजे चहा ठेवलाच नाही. पीठ मळून झालं आहे. दुसरीकडे दूधसुद्धा आता दुधाच्या पिशव्या फोडून घेतल्या, जेणेकरून जसा जसा गॅस रिकामा होईल तसं तसं एक एक भांडा गॅसवर चढवायला. आता वरणसुद्धा झालेलं आहे, म्हणजे कुकर झालेला आहे वरणाचा. चला तर कुकरसुद्धा थंड झाला तर लगेचच वरणालासुद्धा फोडणी देऊन घेतली. म्हणजे जवळजवळ उठल्या उठल्या मी सगळा स्वयंपाक अर्ध्याच्या वर स्वयंपाक करून घेतला. मग लगेच चहासुद्धा ठेवला. आता आरामात चहा घेता येईल, कारण अर्ध्याच्या वर जेवण झालेलं आहे. मग आता जेवणाची चिंता नाही, आता अर्ध्या तासात जेवण होऊन जाईल, म्हणून चहा प्यायलासुद्धा बरं वाटलं. मग आता चहा घेतला आणि लगेचच बटाट्याचा कुकर लावला. दुसरीकडे खिरीची तयारी करून घेतली. मी नेहमीच फोडणीची खीर करते, पण आज कॅरमल खीर केलेली आहे. कॅरमल म्हणजे हे आता मी जे ओतलं ते. आता हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला लाँग व्हिडिओ बघावी लागेल. तर जर तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की बघा, लिंक दिलेली आहे. तर आता खीर वाढूनसुद्धा झालेली आहे आणि तोपर्यंत मी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेते. तर बटाटेसुद्धा आता ओतून घेतले. मी बटाट्याची भाजी कशी बनवते, खीर कशी बनवते. खरंच आज मी जी खीर केली होती, कॅरमल खीर, खूप छान झाली होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच केली. बऱ्याच वेळा पाहिली, पण आजच पहिल्यांदा केली. तर आता खीरसुद्धा झालेली आहे आणि आता चपात्यासुद्धा करून घेतल्या. तर बऱ्याच ताईंची मला कमेंट होती की तेलाची चपाती तू करत नाही, फक्त फुलकेच करते, तेलाची चपाती दाखव. तर आता मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ. तर आता माझं सगळं जेवण वाढून तयार झालेलं आहे. तर आता माझी ही गडबड तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.